नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या मालिकेमध्ये. म्हणजेच आपली आवडती मालिका कुठली तर लग्नानंतर होईलच प्रेम. तर मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहिलं आहे की जेव्हा पार्थ आणि काव्या रेस्टॉरंटमध्ये आणि लॉंग ड्राईव्हला जातात तेव्हा पार्थ सरळ काव्याला सांगतो की मला डिवोर्स पेपरवर सह्या हव्या आहे. आणि दुसरीकडे जीवा आणि नंदिनी हे दोघं जेव्हा रेस्टॉरंटमध्ये बोलत असतात तेव्हा अखेर जीवाने देखील नंदिनीला डेझर्टसाठी विचारलं असता नंदिनी म्हणाली, आता मला काहीही नको, मला फक्त आणि फक्त डिवोर्स हवा आहे. आणि हे जेव्हा जीवाने ऐकलं तेव्हा त्यालाही प्रचंड धक्का बसलेला आहे. आता हे तुम्ही पाहिलंच आहे, पण आता सिरियलमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि अखेर जीवा आणि काव्याला ज्या गोष्टी नको होत्या आता त्याच घडताना दिसत आहे. अखेर तो दिवस उजाडलेला आहे. नंदिनीने जीवाला 7 दिवसांची मुदत दिलेली होती आणि अखेर आता 7 दिवस संपलेले आहे आणि जीवा आणि नंदिनी कोर्टामध्ये वकिलासमोर बसलेले आपल्याला दिसत आहे. आणि त्या ठिकाणी वकिलाने नंदिनी आणि जीवाच्या घटस्फोटांच्या पेपरवर शिक्कामोर्तब केलेला आहे. पण असं झालेलं असलं तरीही आता हा डिवॉर्स एक नवीन वेगळं वळण घेईल का असा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे. तर मालिकेमध्ये नवीन काय घडत आहे किंवा नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यात त्यांचं नशीब काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे का हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण जेव्हा ते दोघंही कोर्टाच्या बाहेर पडतात तेव्हा मुसळधार पाऊस पडत असतो आणि या पावसाच्या भरामध्ये दोघंही चिंब भिजलेले आहे आणि चिंब भिजत असताना त्यांची मनही भिजलेली आहे. पण आता हाच पाऊस त्यांच्या प्रेमाला एक नवीन वळण देईल की त्यांचा संसार या ठिकाणी थांबेल हे पाहणं खरंच मजेशीर ठरणार आहे. तर नवीन एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. धन्यवाद.